नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। शाळेच्या बस खाली चिरडून एका 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली। अनुराग तिप्पण्णा राठोड असे 13 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे। अनुराग राठोड हा नेहमीप्रमाणे आज शाळेत गेला होता। शाळेतून घरी येत होता, पण शाळेच्या बसच्या दारातून तो खाली पडला। काही काळाच्या आतच बसच्या चाकाखाली तो सापडला। बसचं चाक अनुरागच्या डोक्यावरून गेलं, त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला। अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अनुरागचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। धक्कादायक म्हणजे बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणे गरजेचे असताना देखील गाडीतील वाहकाने काळजी घेतली नसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे। माझं नाव किसन शंकर राठोड, मी माहितीचा पुतण्या आहे, काका आहे। आज शाळेहून येताना जो काही ॲक्सिडेंटचा हा प्रकार झालेला आहे, त्यातून शाळेतले कोणीही दखल घेण्यासाठी कोणीही आले नाहीत किंवा जाब विचारण्यासाठी कोणी आलेले नाहीत। जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीये आणि जो काही निर्णय लवकरात निर्णय लागावा। म्हणजे काय तुमची मागणी काय नेमकं काय व्हावं? शाळा प्रशासनाने काय करावं? शाळा प्रशासनाने येऊन दखल घ्यावी। 11 वाजेच्या सुमाराची घटना घडलेली आहे। अद्याप कोणीही येऊन काही विचारपूस केलेली नाहीये, तरी त्यांनी येऊन कशामुळे घटना घडली, काय घडली सविस्तर ठीक आहे तुम्ही। नमस्कार, मी नवनाथ चव्हाण, उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगड। आज बसवेश्वर येथील एखाद्या शाळकरी मुलाचं आज त्याच शाळेच्या श्री संत गाडगेबाबा महाराज कवठे आश्रम प्रशाला या शाळेच्या व्हॅनमधून पडून त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। आज चालत्या धावत्या जर स्कूल व्हॅनमधून मुलाचा पडून त्याच गाडीच्या चाकाखाली येत असेल तर हा कुठेतरी संशयास्पद आम्हाला वाटतोय। आणि आज 11 वाजता ही घटना घडली, 4-5 वाजून गेले तर शाळा प्रशासनाकडे एकही अधिकारी कर्मचारी आले नाहीत। या गोष्टीचं आम्हाला खंत वाटतं। आज आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज एक मिळून ठरवलेत की जोपर्यंत एका गरीबाच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही प्रियत्व ताब्यात घेणार नाही आणि रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व ग्रामस्थ एकवटून आज रस्ता रोको करणार आहेत। शाळा प्रशासनावरती आमची एकच मागणी आहे, शाळा प्रशासनावरती कारवाई व्हायला पाहिजे। समस्त मुख्याध्यापक, संस्थापक, जे समस्त कर्मचारी आम्ही त्या व्हॅनबद्दल वारंवार म्हणजे तक्रार करून त्यांनी एकाही गोष्टीची दखल घेतली नाहीत। आम्ही त्या व्हॅनमध्ये सेफ्टी किट बघितले, सेफ्टी किट नाही आहे, फायर ब्रिगेडचं जे आपलं सिलेंडर आहे सिलेंडर नाही आहे आणि गाडीची आता मुदत संपलेली आहे, स्क्रॅप व्हॅन आहे। आजमध्ये बसाची व्यवस्था नाही, 35 सीटर गाडी आहे, त्याच्यामध्ये 100 सव्वा विद्यार्थी बसवतात। आम्ही वारंवार तक्रार करूनही शाळा प्रशासनाने या गोष्टी दखल घेतली नाही आणि आज आम्ही 100% सांगतो ही जी घटना घडली त्याला एकमेव शाळा आणि संस्थापक जबाबदार आहेत। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शव ताब्यात घेणार नाही। मुलाचं नाव काय आणि किती वर्षाचं होतं? अनुराग तिप्पण्णा राठोड, वय 13 वर्ष, 7वी मध्ये शिकत होता। आज त्याच्या वडिलाचं हे ऑपरेशन झाले, तोही बेडेस्ट आहे। या मुलाची त्यांनी तब्येत बघून आज तोही बेशुद्ध आहे, आवश्यक आहे। त्यांचं हातावरचं पोट आहे, 10 बाय 10 रूमचे घर आहे। या व्यक्तीला, या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी विचार केलेत की जोपर्यंत मुलाच्या घरच्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाहीत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।